नमस्कार मित्रांनो, बघू शकता आज मे महिन्याची 8 तारीख आहे आणि आपण शेतामध्ये घरगुती खाण्यासाठी वांगे वगैरे लावले आहेत. त्याच्यानंतर टमाटे पण लावलेले आहे. अशा प्रकारे आपण हे केले. कारल्याचे वेल पण लावलेले आहे आणि पाहू शकता गोबी वगैरे पण लावलेली आहे. आंबाडा पण लावलेला आहे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये स्वस्त भाजीपाला आणि सुदृढ भाजीपाला मिळावा. हे बघू शकता कुठल्याही प्रकारचं आपण हे केलं नाही. भेंडी वगैरे इथे लावलेली आहे, वांगे आहे, भेंडी आहे, त्याच्यानंतर गवार आहे, गवारीची शेंगा वगैरे लावलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगलं भाजीपाला मिळावा या हिशोबाने आपण याची लागवड केली आहे. तर आपणही अशीच लागवड करावी आणि भाजीपाला थोडासा एखादा गुंठा करावा, जेणेकरून आपल्याला विकत घ्यायचं काम पडणार नाही. बघू शकता अशा प्रकारे आपल्याकडं आहे. तर याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. त्याच्यानंतर टमाटे पण आहे, टमाट्याला फुलं लागलेली आहेत, गवारीला शेंगा लागण्याची सुरुवात होत आहे. इकडे पानगोबी, फुलगोबी, मिरच्या आहेत. परत इकडे जुने वांगे हार्वेस्टिंगला आलेले असतात आणि ते आपण त्याचा खाण्यासाठी वापर करतच असतो, हे एक सांगायचं आहे. त्यानंतर इकडे काकडी लावलेली आहे, बघू शकता काकडीला पण फुलं आलेली आहेत. इकडे एकदम चांगल्या प्रकारे काकडी इथे फुलं लागत आहे, फुलं धरत आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काकडीसुद्धा खायला उपलब्ध होणार आहे. भेंडी आहे, काकडी आहे, गवार आहे, पालक पण आहे. पालक भरपूर प्रमाणात पालक पण लावलेली आहे, ते पण आपल्याला खायला मिळणार आहे. तर गवारीच्या शेंगा पण इथे आलेल्या आहे. एकदम चांगल्या प्रकारे गवार इथे हे झालेली आहे. येणाऱ्या काळात आता आपल्याला गवारसुद्धा खायला मिळणार आहे. भेंडी आहे, एकदम सुस्थितीमध्ये भेंडी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थोडंसं वन्य प्राण्यांचं भीती असते, पण आपण याला तार वगैरे लावलेलं आहे, त्याच्यामुळे याला भीती वगैरे काही नाही. वांगे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहेत, पाहायचं काम नाही. एकदम टकाटक वांगे आपल्याला इथं दिसत आहे. हिरवंगार झाडं लागली आहे, तर कुठलंही केमिकलचा स्प्रे केलेला नाही आहे, एवढंच सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.